सध्या घडाईपेक्षा मनाईला जास्त खर्च लागत असल्याने उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न खर्च हा अधिक होत असल्याने शेतकरी वर्ग हा हवालदिल झाला आहे। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये याबाबत असंतोष दिसून येत आहे। अशीच घटना कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे घडली आहे। रवंदे येथील शेतकरी सोमनाथ गंगाधर सोनवणे वय 52 यांचे मार्केट कमिटी येथे कांदा विक्री करण्यास घेऊन आले असता त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे। ही घटना शनिवारी दिनांक 13 रोजी दुपारी 1 वाजता घडली। सोमनाथ सोनवणे हे आपल्या स्वतःच्या ॲपे रिक्षामध्ये कांदा विक्रीस घेऊन आल्याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांनी दिली। सोमनाथ सोनवणे यांनी कांद्याचा काटा केल्यानंतर तेथे बसलेले असताना त्यांच्या छातीत अचानक दुखायला लागले। जवळच असलेल्या बाकीच्या शेतकऱ्यांनी त्यांना पाहिले व 108 नंबरला फोन लावला, परंतु काही वेळातच ते खाली कोसळले। हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे तेथेच निधन झाले। सध्या कांद्याचे भाव हे कोसळलेले असल्याने आज आपल्याला काय भाव मिळेल, आपला उत्पादन खर्च तरी मिळेल की नाही या विवंचनेत असतानाच कदाचित त्यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती। घेऊन आले आणि तिथं बसलेले होते गोणीवर, त्यांना आरोळी मारली। ते म्हणजे छाती दुखतं, त्यांना म्हटलं दवाखान्यात आला। ते म्हणजे माल विकायचा आहे आणि पावती घ्यायला आले, तर पावती घ्यायला आल्यानंतर ते रिटर्न झाले चक्कर येऊन पडले आणि अटॅक आला त्यांना आणि एक्सपायर झाले। फोन केला ॲम्ब्युलन्स, किमान 108ला फोन केला होता। किमान अर्ध्या तासानंतर ॲम्ब्युलन्स आली। परत फोन आला, ते म्हणे तुमचं नाव काय आहे काय ते 108ला फोन केला होता, नाव काय म्हटलं त्यांना। मी म्हटलो नावाची घेणं नाही, पण तुम्ही ॲम्ब्युलन्स पाठवा, माझा नंबर आलेला आहे। त्यांनी काय अर्धा पाऊण तासानंतर ॲम्ब्युलन्स आली। डॉक्टर आले, डॉक्टर म्हणे त्यांनी नाडी चेक केली आणि एक्सपायर। 100% मी असं समजू शकतो की सलग 3 ते 4 वर्षापासून शेतकऱ्यावर दुष्काळी परिस्थिती ओढून आलेली आहे। त्यातल्या त्यात कसाबसा शेतकऱ्यांनी कांदा पिकावला आणि आज सरासरी जर आपण कांद्याचा भाव बघितला तर चांगल्या कांद्याला कोपरगाव बाजार समितीमध्ये 850पर्यंत भाव आहे। तर चांगल्या पद्धतीने कांदा आणायचा असेल तर माझ्या अंदाजे त्याला 6 ते 7 रुपये किलोने त्याला खर्च आहे। म्हणजे आज प्रोडक्शन कॉस्ट आपण जर बघितली तर 700 रुपये त्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे आणि 700 रुपये प्रोडक्शन कॉस्ट आणून त्याला गोणी, त्याला भाडं आणि इतर जो खर्च आहे, जो ट्रान्सपोर्ट शेतापासून ते इथपर्यंत किंवा चाळीपासून ते इथपर्यंत कांदा आणायचा, तर निश्चितच तो 9 रुपये किलोपर्यंत जातो किंवा 900 रुपये क्विंटलपर्यंत हा खर्च जातो। आणि आज हा बाजारभाव जर बघितला तर निश्चितच ते जे आज शेतकरी गेले कदाचित त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असू शकतो। हा भाव बघून म्हणा किंवा त्यांचं काही फिजिकल वैयक्तिक काही कारण असू शकतं, पण आज जर तुम्ही कांद्याच्या प्रश्नी हा जर भाव जर कांद्याचा प्रश्न जर विचारत असाल, भावाबद्दल जर बोलत असाल, तर किमान आज कांदा 1200 ते 1500 रुपयाच्या आसपास जर गेला तर जे शेतकऱ्यांनी आज शेतकऱ्यांच्या मनात जे आहे की हा शेतकरी कशामुळे गेलेला असेल, हा किमान या भावाची धाकधुकीमुळेही इतर शेतकऱ्यांना असं मनात असेल। तर तरी मी ही दुर्दैवी घटना आहे, कोपरगाव मार्केट कमिटीला मी खरोखर धन्यवाद देतो की अशी घटना घडून देखील त्यांनी शेतकऱ्यांसाठी इथे लिलाव चालू केलेला आहे। तरी आमचे माजी तालुका अध्यक्ष सुभाषरावजी दवंगे यांनी मार्केट कमिटीला, आम्हाला मापड्यांना आणि व्यापाऱ्यांना जे आव्हान केलं की जो नाशवंती माल आहे कांदा त्यांनी शेतकऱ्यांनी आणलेला आहे त्याचा लिलाव करावा, ते योग्य दरात खरेदी करावा, हे मी आवर्जूनपणे तुम्हाला इथे सांगू इच्छितो। आणि त्यातले त्यात शासनाने याच्यात दखल घालून किमान 12 ते 15 रुपयेपर्यंत, किमान 1200 ते 1500 रुपयेपर्यंत कांद्याचा भाव जर आला तर खरोखरच शेतकऱ्यांना काहीतरी उभारी मिळेल किंवा शेतीतून काहीतरी पैसा मिळेल असं मला वाटतंय। 850 रुपयाचा माफक भाव जर म्हटला तरी कदाचित कर्जाच्या डोंगरातून हे सावरण्यासाठी काही राहील। कोपरगाव बाजार समिती येथे सोमनाथ गंगाधर सोनवणे राहणार रौंदा यांचं आज कांदे घेऊन ते कोपरगाव बाजार समितीत आले होते। त्यांनी कांद्याच्या गोण्या आणल्या, त्यांचं वजन केलं, वजन केल्यानंतर त्यांना वजनाची पावती दिली, ते वजनाच्या पावती घेऊन त्या गोण्यावर बसले होते। लिलाव चालू होण्याच्या मार्गावर आता शेतकऱ्यांनी चर्चेमधून असं निघलं का काल 600च्या पुढं मार्केट गेलं नाही कोपरगाव बाजार समितीचं, आजसुद्धा तीच परिस्थिती निर्माण होणार आहे। साधारण शेतकऱ्याच्या मनामध्ये असा विचार घोळत होता का आपण केलेल्या कांद्यावरचा खर्च आणि झालेलं उत्पन्न याच्यामध्ये ताळमेळ नाही बसणार, आपण आपल्या घरी घेऊन काय घेऊन जाणार, आपल्याला परत स्वतःला व्यापाऱ्याला पैसे द्यावे लागतात काय। आजसुद्धा कांद्याची परिस्थिती कोपरगाव मार्केटमध्ये 700च्या पुढे नाही आहे।
600च्या आतच कांद्याचं मार्केट चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मनात अनेक विचार निर्माण झाले. त्यामुळे शेतकऱ्याचा आज हृदयविकाराच्या करायच्या झटक्याने त्या कांद्याच्या गोण्यावरच त्याचं प्राण गेलं, निधन झालं. आणि वैयक्तिक आम्ही फोन केले. शेवटी कोपरगाव तालुक्याचे प्रतिनिधी आमदार स्नेहलता कोल्हे मॅडम यांना आम्ही फोन केला. त्याच्यानंतर पोलीस इथं घटनास्थळी आले आणि सादर शेतकरी त्या गोणीवर 1 तास इथंच पडून राहिला. शेवटी तो मुलगा त्यांच्या मुलाने आणलेली चादर त्याच्या अंगावर टाकली आणि तो शेतकरी 1 तासानंतर कोपरगाव रुग्णालयात नेले. अशीच शेतकऱ्याची जर स्थिती राहिली, असेच कांद्याचे भाव जर मिळत राहिले तर शेतकऱ्यांवर फार वाईट दिवस येणार आहे. त्यामुळे मी आता एवढंच सांगतो तुम्हाला की शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव 1000 रुपयाच्या पुढे मिळायला पाहिजे. 600 रुपयाच्या भावानं काही होणार नाही. आणि शेतकऱ्यांनी आज एक शेतकरी गेला असे अनेक शेतकरी जातील, कारण की त्याचं उत्पन्न आणि मिळालेला भाव याचा ताळमेळ बसत नाही. आपल्या इथे रौंद्या गावचे सोनवणे हे शेतकरी एक प्रति क्विंटल कांदा पिकवायला कमीत कमी 700 ते 800 रुपये खर्च येतो. कांदे जर 800 रुपये ते 900 रुपये गेले तर शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही, कारण 2 नंबर कांदा 100 ते 200 रुपये जातो. या घटनेमध्ये असं अनेक शेतकऱ्यांची अशी परिस्थिती होऊ शकते. कर्जाचा डोंगर आहे, प्रत्येक शेतकऱ्यावर लाखांनी कर्ज आहे. तर सरकारने यामध्ये दक्षता घालून जास्तीत जास्त कांदा एक्सपोर्ट करून शेतकऱ्याला 2 पैसे येईल असा काहीतरी दिलासा द्यावा. पण कांद्याच्या प्रश्नावर 2 महिन्यापासून अजिबात काही तोडगा निघाला नाही. याच्यामध्ये शेतकऱ्याची पूर्णपणे झीज झाली. 3 वर्षापासून सतत दुष्काळ असल्या कारणाने ऊसाचे पीक कोपरगाव तालुक्यात संपुष्टात आले. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा हे नगदी पिकात निवडले. लोकांनी 100 किलोमीटर नदीकाठी जाऊन कांद्याचे पिकाचे उत्पन्न घेतले, पण त्याच्या दुर्दैवाचा निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन एकरी 100 ते 80 क्विंटल निघली, मधीच पाणी आटून गेले. असं असतानाही कांदा 500 ते 700 लई झालं तर क्वचित 800 ते 900 रुपये कांदा विकतो. याच्यामध्ये टोटल पूर्णतः म्हणजे सरकार याच्यात एकही ठोक विचार करायला तयार नाही. सरकार फक्त बैठका घेत आहे. याच्यावर असे अनेक शेतकऱ्यांना डोंगरे, प्रत्येक शेतकरी कर्जबाजारी, प्रत्येक शेतकऱ्याचे उतारे, सावकारी कर्ज आणि सोने नाणे सावकाराकडे गाणे. शेतकऱ्याच्या मनस्थिती आज एकदम खालवलेली आहे. 3 वर्षापासून सतत दुष्काळ असल्यामुळे शेतकरी घरून निघतानाच एकदम चिंतेत निघतो. या कारणास तो या शेतकऱ्याचा अकालित मृत्यू झाला असावे असे मला वाटते. या संदर्भात बाजार समितीच्या सभापती मधुकर टेके यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले, मयत व्यक्ती हा दुसऱ्याचे कांदे घेऊन आला होता. सदरचे कांदे हे त्याचे नव्हते. सदर मयत व्यक्ती हा देखील शेतकरी आहे, त्याचेही कांदे आहेत. आपल्याही कांद्याला भाव मिळेल की नाही याची तर धास्ती या शेतकऱ्यांनी घेतली नसावी, हा देखील प्रश्न उपस्थित होतो. शेतकऱ्यांना कांद्याला शाश्वत हमीभाव मिळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलण्याची नितांत गरज आहे. हजारो शेतकरी मार्केट कमिटीमध्ये आपला शेतीमाल विक्रीसाठी नेत असतात. शेतकऱ्यांच्याच पैशावर उभे असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी तत्कालीन वैद्यकीय सुविधा मार्केट कमिटीमध्ये उपलब्ध नाही. असती तर कदाचित या शेतकऱ्याचा जीव वाचला असता. भविष्यात शेतकऱ्यांप्रती दायित्व दाखवून आरोग्य सुविधा बाजार समितीत कशा उपलब्ध होतील या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. प्रतिनिधी हाफिज शेखसह सुचिता कुलकर्णी, SP 24 तास, कोपरगाव.